नमस्कार मंडळी, सागर डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी ललना थोरात. मंडळी, गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून GBS म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम ह्या आजाराने संपूर्ण राज्यभरामध्ये थैमान घातलेलं आहे. सर्वात प्रथम पुणे शहरामध्ये GBSचे रुग्ण आढळून आले, त्यामध्ये काही जणांचे मृत्यू देखील झाले. पुणे पाठोपाठ मुंबई आणि संपूर्ण राज्यभरात GBSने दहशत माजवली. GBS हा आजार नक्की काय आहे, त्यावरती काय उपाययोजना करता येईल, लक्षणं काय आहे, यावरती आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे प्रख्यात डॉक्टर, अनुभवी डॉक्टर, गेल्या 15 ते 20 वर्षांपासूनचा अनुभव असलेले डॉक्टर संदीप गुथे, MBBS MD असलेले डॉक्टर संदीप गुथे ह्या सरांशी आज आपण भेटणार आहोत. ते आपल्याला GBS हा आजार नक्की काय आहे यावरती मार्गदर्शन करणार आहे. तर चला आपण आज भेटूया डॉक्टर संदीप गुथे सरांना. नमस्कार सर, आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. सर, सर्वात प्रथम आम्हाला तुमच्याबद्दल ऐकून घ्यायला खूप खूप आवडेल सर. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जरा तुमच्याबद्दल थोडंफार सांगा. माझं नाव डॉक्टर संदीप गुथे आहे. मी MBBS KM हॉस्पिटल मुंबई इथे आणि माझं MDचं एज्युकेशन सायन हॉस्पिटल इथे झालेलं आहे. मागच्या 20 वर्षापासून मी नवी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि ज्या आजाराबद्दल मॅडम आज आपल्याशी बोलणार आहेत त्या या आजाराचे बरेचसे रुग्ण मागच्या 15 ते 20 वर्षात मी ट्रीट केलेले आहेत, त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे आणि बरेच पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहेत. सर, आपण बघतोय गेल्या 3-4 महिन्यांपासून GBS म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम हा जो आजार आहे याने पुण्यापासून आता संपूर्ण राज्यभरामध्ये दहशत माजवलेली आहे. सर, नक्की हा GBS आजार काय आहे आणि तो कसा होतोय याबद्दल तुम्ही काय सांगणार? ठीक आहे. GBS हा आजार जो आहे हा आपल्या शरीरातील ऑटोइम्युनिटीशी रिलेटेड आहे. त्यामध्ये जर पेशंटला काही कारणानिमित्त इन्फेक्शन झालं, जसं पाण्यामधून म्हणा किंवा खाण्यामधून म्हणा, काही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस यांचं इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन झाल्यानंतर तो पेशंट त्यातनं बरा होतो, परंतु त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट आपल्या शरीरामध्ये काही जे अँटीबॉडीज तयार झालेले असतात, त्या अँटीबॉडीज त्या बॅक्टेरियाला मारल्यानंतर आपल्या शरीरातील नर्व्ह सेल ज्या असतात, ज्या चेतना संवेदना घेऊन जाणाऱ्या ज्या नर्व्ज असतात, त्या नर्व्हच्या वरचं जे आवरण असतं त्याला मिमिक करतात. म्हणजे इन शॉर्ट आपल्या बॉडीला असं वाटतं, आपल्या त्या शरीरातल्या अँटीबॉडीला असं वाटतं की ह्या ज्या नर्व्ह सेल्स आहेत त्या बाहेरच्या आहेत, फॉरेन आहेत, म्हणजे त्या आपल्या शरीरात नको असलेला भाग आहेत आणि त्याला त्या डॅमेज करतात. का? कारण आधी त्याने मारलेलं असतं त्या बॅक्टेरियाला आणि त्या बॅक्टेरियाच्यासाठी ज्या अँटीबॉडीज तयार झाल्यात त्या आपल्या त्या नर्व्ह सेललाच समजतात की तो पण त्या बॅक्टेरियाचाच पार्ट आहे आणि त्याला ते डॅमेज करतात. मग ही प्रोसेस युजली 2 आठवडे ते 4 आठवडे चालते. मग त्या काळामध्ये पेशंटला सुरुवातीला हातापायाला मुंग्या येणे आणि मग हळूहळू विकनेस होणे आणि मग पूर्ण शरीराची ताकद निघून जाणे असा प्रकार होतो. तर इन शॉर्ट हा GBS हा आजार होतो इन्फेक्शनने ट्रिगर, पण त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम असतो तो ऑटोइम्युनिटीशी रिलेटेड असतो. अच्छा, म्हणजे इन शॉर्ट हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारा आजार आहे GBS. बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप कॉमन आहे, पण बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे तुमची अँटीबॉडी ज्या आहेत त्या ट्रिगर होऊन त्या शरीराला स्वतःचे डॅमेज होणं हे दुर्मिळ आहे. त्यामुळे होत जरी असेल बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसमुळे, तरी तो डायरेक्टली तो बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या नर्व्ह सेलला डॅमेज करत नाही, तर इनडायरेक्टली डॅमेज होतो, कारण की आपली बॉडी त्याला मिमिक करते. तरी तुमचं म्हणणं बरोबर आहे की बॅक्टेरियामुळे होतो का? हो, बॅक्टेरिया जो स्टार्ट आहे 80-90% केसेस GBS या बॅक्टेरियल इन्फेक्शनने ट्रिगर होतात. सर, त्याची लक्षणं काय असणार? म्हणजे आता एखादा मनुष्य आहे आणि त्याला जर काहीतरी थंडी, ताप, खोकला वगैरे असे काही सुरुवातीची लक्षणं वगैरे असतात का? कसं कळणार की GBS झालेला आहे? बेसिकली GBS हा आजार आता मी सांगितलं तसं ह्या ऑटोइम्युनिटीशी रिलेटेड असतो, पण लक्षणं काय असतात हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण सध्या त्या आजारावर बरीच चर्चा चालू आहे, बरंच मीडिया कव्हरेज आहे. तर GBS हा आजारामध्ये सुरुवातीला पेशंटला एखादा ताप, जुलाब, उलट्या असं कधी 1 दिवस कधी 4 दिवस असं होऊन गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर विशेषतः 1-2 आठवड्यानंतर पेशंटला हातापायाला मुंग्या येणे, टिंगलिंग अँड नमनेस म्हणतो आपण, म्हणजे हातापायाला सुन्न पडणे, मुंग्या येणे हा प्रकार घडतो. 1-2 दिवसानंतर हळूहळू हा प्रकार विकनेस मध्ये कन्वर्ट होतो. मग खाली पायामधनं ताकद जाते, हळूहळू पायामधली ताकद कमी होते. तर ताकद कमी होणे म्हणजे कसं? खाली बसलेला मनुष्य उठू शकत नाही किंवा सीडी चढताना त्याला विकनेस जाणवतो, त्याला हेल्प घ्यावी लागते. जी गोष्ट त्याला मागच्या 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी असं काही नव्हतं, तो व्यवस्थित सीडी चढ उतर करत होता, खाली बसलेल्यावर उठत होता, तो आता त्याला तेच जाणवतं की विकनेस आहे. म्हणजे पायामधनं हेल्प घेऊन वर उठावं लागतं. पायामध्ये विकनेस आल्यानंतर सीडी चढताना रेलिंगची मदत घ्यावी लागते, म्हणजे याचा अर्थ विकनेस आहे. तर हा विकनेस जर असेल आणि हातापायात मुंग्या येत असतील आणि त्या पेशंटला जर एक 15-20 दिवसापूर्वी ताप
किंवा जुलाब असे लक्षणे होऊन गेले असतील तर अशा पेशंटला GBS असू शकतो. GBSचा धोका कोणाकोणामध्ये आढळू शकतो? लहान मुलांमध्ये पण GBS आढळू शकतोय किंवा स्त्री पुरुष यांच्या दोघांची पण जी शारीरिक दृष्टिकोनातून म्हणजे ठेवण असते त्या हिशोबाने GBSचा धोका सगळ्यात जास्त कोणाला आहे का एकंदरीतच सगळ्यांना GBS होऊ शकतो असं काही आहे? आता मी जसं सांगितलं GBS हा आजार हा आपल्या शरीरात असलेल्या बॅक्टेरिया एंट्री करतो. बॅक्टेरिया आपल्या शरीर त्याला कंट्रोल करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं, त्या बॅक्टेरियाला कंट्रोल करतं किंवा अँटीबायोटिक्स वगैरे घेतो आपण डॉक्टरकडे जाऊन, त्यानंतर ते बॅक्टेरिया मरतात पण त्या अँटीबॉडीज नंतर आपल्याला डॅमेज करतात. ठीक आहे, तर हे अँटीबॉडी होण्याचं प्रमाण हे नॉर्मल आहे. प्रत्येकाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होणार. कोणतंही इन्फेक्शन झालं आपल्याला किंवा कोणतीही फॉरेन बॉडी आपल्या शरीरात गेली तर आपलं शरीर त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याला मारण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं. त्यामुळे स्त्री पुरुष लहान मोठं सगळ्यांना हा होऊ शकतो आजार होऊ शकतो. फक्त प्रत्येकालाच तो मिमिक होत नाही, प्रत्येकालाच त्या अँटीबॉडीज स्वतःच्या शरीरातल्या नर्व सेलला मारत नाहीत. त्यामुळं लाखांमधनं एखाद्याला GBSचा धोका संभवतो पण हो कुणालाही शकतो. म्हणजे एकंदरीत वयोगटाची मर्यादा नाही आहे GBS साठी? डेफिनेटली वयोगटाची मर्यादा नाही, पण एक्स्ट्रीम वयोगट जो असतो लहान मुलं आणि एकदम 75च्या नंतर किंवा 70च्या नंतरचे जे पुरुष आहेत तर पुरुष किंवा स्त्रिया जे असतील तर त्यांना कॉम्प्लिकेशन होऊन मॉर्टॅलिटी डेथ होण्याची शक्यता खूप जास्त आहे बिकॉज ऑफ अंडरलाईंग कोमॉर्बिडिटीज. जे काही त्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा जसं जसं वय वाढतं तसं बाकीच्या गोष्टी पण प्रॉब्लेम असतात. त्यामुळं तिथं कॉम्प्लिकेशन किंवा डेथ होण्याची शक्यता जास्त असते. GBS हा संसर्गजन्य आहे का सर? मॅडम GBS हा आजार संसर्गजन्य बिलकुल नाही. कसा तर एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार जात नाही. GBSच्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बसलं तर आपल्याला होणार असा काही प्रकार नाही. जसं कोरोनामध्ये होतं की एक पेशंट जर का तो इव्हन त्याला सर्दी ताप किंवा खोकला होण्याच्या आधीच तो 4 पेशंटला तो आजार पसरवायचा. त्यामुळे तो आजार वर्ल्ड वाईड मेढ्यासारखा म्हणजे भरपूर वाढला. तर तसा प्रकार GBS मध्ये नाही. GBS हा आजार इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. फूडबॉर्न इन्फेक्शन म्हणजे असतात, वॉटरबॉर्न इन्फेक्शन असतात त्याच्यामुळे होतो. परंतु ज्या पेशंटला तो GBS होतो तो दुसऱ्याला नाही जाऊ शकत. त्यामुळे हा संसर्गजन्य आजार नाही. अच्छा, म्हणजे कोविड सारखा व्हायरल होणारा आजार नाहीये GBS नाही असं. अच्छा, GBSचा धोका किती असणार म्हणजे किती? जसं कोविडचा खूप धोका होता तसं GBSचा पण आहे? तसं बघायला गेलं तर GBS आणि कोविडमध्ये रिकव्हरीचा रेट खूप जास्त असतो. कोविडमध्ये आपण बघितलं की आपण बऱ्याच पेशंटला फक्त आयसोलेशन करत होतो. कोविड पॉझिटिव्हला आयसोलेशन करा, ऍडमिट करत होतो का नाही? ऍडमिट कोणाला करत होतो? ज्यांना काही सिम्पटम आहेत, ज्यांना लंगमध्ये इन्फेक्शन, ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन तेव्हा आपण बघत होतो ऑक्सिजन सॅच्युरेशन 95च्या कमी झालं 90च्या कमी झालं तर ऍडमिट करा, रेमडेसिवीर द्या किंवा स्टेरॉइड द्या. हा प्रकार हा ट्रीटमेंटचा जो पॅटर्न होता तो कोविडमध्ये होता. म्हणजे कोविड खूप संसर्गजन्य होता पण त्याचं रिकव्हरी रेट खूप जास्त होता आणि फार कमी म्हणजे 100 एखाद्या पेशंटला ऍडमिट करण्याची गरज पडत होती, 99 पेशंटला गरज पडत नव्हती. ठीक आहे, GBS मध्ये तसं नाही. GBS संसर्गजन्य नाहीये त्यामुळे होण्याचा संभाव खूप कमी आहे. पण ज्याला होईल त्याला मात्र डेफिनेटली ॲडमिशन लागतं, डेफिनेटली ट्रीटमेंट घ्यावीच लागते. आपोआप औषधं देऊन किंवा घरीच बरा होणार असा काही प्रकार नाही. आणि जेवढा लवकर ट्रीटमेंट करेल तेवढं त्याच्यातनं कॉम्प्लिकेशन होणं किंवा तो पेशंट ICU मध्ये जाऊन व्हेंटिलेटरवर जाणं हा प्रकार वाचू शकतो. कारण की GBSची ट्रीटमेंट थोडीशी कॉस्टली आहे. सुरुवातीला अँटीबॉडीज जे असतात, जे अँटीबॉडीज आपल्या शरीराला डॅमेज करत असतात नर्व सेलला, त्या अँटीबॉडीजला मारण्यासाठी IVIG नावाचं औषध द्यावं लागतं. आणि मग ते औषध दिल्यानंतर त्या अँटीबॉडीज हळूहळू त्या कमी होतात आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ 2-3 वीक्स पेशंट रिकवर होतो आणि नंतर फिजिओथेरपी लागते. तर सांगण्याचा प्रकार असा आहे की GBS आणि कोविड जर तुम्ही कम्पेअर केलं तर GBS मध्ये रिकव्हरी स्लो आहे, खूप टाइम कन्झ्युमिंग आहे आणि आपोआप विदाऊट ट्रीटमेंट काही रिकवर होत नसतं. कोविडमध्ये तसं नाही. कोविड हा व्हायरल इन्फेक्शन होता. 99% पेशंट फक्त विटॅमिन्सच्या गोळ्या घेऊन आराम करून पण बरे होत होते. ठीक आहे, तर त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. सर, तुम्ही बऱ्याचशा GBS म्हणजे गुइलेन बॅरे सिंड्रोम जो हा आजार आहे त्याचे बरेचसे रुग्ण यांच्यावरती उपचार केलेले आहेत, तर तुमचा अनुभव काय आहे सर त्याबद्दल तुम्ही जरा सांगा. जेव्हा हा GBS आजार आता न्यूजपेपर मीडियामध्ये एवढा जास्त प्रमाणात चर्चेला आहे, परंतु हा आजार तसा खूप वर्षानुवर्षापासून आहे. आम्ही कॉलेजमध्ये MBBSला असताना, MDला असताना, त्यानंतर प्रॅक्टिस करताना असे रुग्ण बरेच बघतो. पण त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. फ्रिक्वेन्सी जसं मी सांगितलं की
वर्षभरात ॲटलिस्ट 2 किंवा 3 मॅक्झिमम प्रायव्हेट प्रॅक्टिशनरला 4 पेशंटपेक्षा जास्त आम्ही बघत नव्हतो. आणि आत्ता जो प्रकार घडत आहे की पुण्यामध्ये जे 200-250 केसेस झाल्या, की हा खूप जास्त प्रमाणात ज्या केसेस झाल्या, हा खूप म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल हे आहे. त्यामुळे आजार तसा जुना आहे. पेशंट डॉक्टरांना डायग्नोज करणं, ट्रीटमेंट घेणं, हा आजार त्याच्यावर हे संशोधन झालेलं आहे, त्याच्या पद्धतीने ट्रीटमेंट झालेलं आहे. परंतु एवढंच आहे की हा जो क्लस्टरमध्ये ॲट अ टाइम खूप जास्त केसेस आल्या, त्यामुळं हा जास्त धोका जो आणि जे आपल्या आरोग्य यंत्रणेवर खूप जास्त त्याचा प्रचंड प्रमाणात भार पडला आहे. कारण की GBS हा पेशंटचा जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा जर लवकर ॲडमिट झाला तर तो आठवड्यात बरा होतो. पण एकदा जर तो व्हेंटिलेटरवर गेला आणि त्याचं त्या अँटीबॉडीजने पूर्ण नर्व सेलचं आवरण डॅमेज करून टाकलं तर तो रिकवर होण्यासाठी 4 आठवडे ते 4 महिने 5 महिनेही लागू शकतात. तुम्ही माझा स्वतःचा अनुभव या आजाराबद्दल विचारला आहे, त्याबद्दल मी डेफिनेटली सांगू इच्छितोय. कारण की एक जो पेशंट माझ्या आयुष्यात जे ट्रीट केलेला जो पेशंट होता, पेशंट बरेच बघितले, बरेच 8 दिवसात 15 दिवसात महिन्यात बरे होतात. पण एक पेशंट ज्याने खरोखरच GBS सोबत लढाई दिली आणि तो जिंकला, अशी एक केस माझ्यासोबत अनुभवात आलेली आहे. की 2023 साली ऑगस्ट महिन्यामध्ये मला एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर माझा एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती सकाळी कॉलेजला गेला, तो प्राध्यापक होता, सकाळी कॉलेजला गेला, व्यवस्थित गेला, तिकडे दिवसात त्याचे लेक्चर्स वगैरे काय ते केले आणि संध्याकाळी येताना हळूहळू त्याला विकनेस जाणवतोय आणि आता तो घरी आला आणि त्याला चालणं थोडं अवघड होत चाललंय आणि पायात खूप अशक्तपणा वाटत आहे. तर त्यांना ॲक्च्युली जे सिम्पटम त्यांनी सांगितलं त्यानंतर मला तेव्हाच थोडं लक्षात आलं की काहीतरी न्यूरोलॉजिकल इश्यू दिसतोय. पेशंटला लगेच बोलवून घेतलं. तर संध्याकाळी 4ला कॉल केला, संध्याकाळी 7 वाजता पेशंट माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये आला. 7 वाजता पेशंट चालत आला, थोडीशी हेल्प लागत होती. खाली बसल्यानंतर वर उठता येत नव्हतं त्याला, म्हणजे विकनेस तर चालू झाला होता आणि त्याला ॲडमिट केलं. रात्र झाली होती 8-9च्या आसपास. आणि जे नातेवाईक आहेत त्यांना त्या आजाराबद्दल कल्पना दिली की हा GBSचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू आता पॅरालिसिस वाढत जातं आणि आपल्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागते आणि ही ट्रीटमेंट करण्यासाठी आधी काही टेस्ट करावे लागतात आणि अनफॉर्च्युनेटली आता संध्याकाळी 9 वाजता ही NCV नावाची एक टेस्ट असते, ती आता होणार नाही आहे. आपण सकाळी 9ला करू, आता बाकीची ट्रीटमेंट चालू करू. ठीक आहे. पेशंटला ॲडमिट केलं. मला रात्री 4 वाजता कॉल आला की सर पेशंटला ब्रिदिंगला त्रास होत आहे आणि त्याचं पॅरालिसिस जे रात्री फक्त पायामध्ये होतं ते हळूहळू हात मानेपर्यंत पोहोचलं आहे, त्याला ब्रिदिंगला त्रास होतो आहे आणि त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे. सकाळी 6 वाजता पेशंटला व्हेंटिलेटरवर घेऊन पेशंटला व्हेंटिलेटर लावण्यात आलं. 9 वाजता त्याचा NCV नावाची टेस्ट झाली. NCVच्या टेस्टमध्ये जे डायग्नोसिस GBS आम्ही बोलत होतो ते कन्फर्म झालं. मध्ये त्याचा एक MRI स्पॅन करावं लागतं अशा केसेसमध्ये, ते पण करून घेतलं, तेही नॉर्मल होतं. आणि त्यानंतर आम्ही त्याची ट्रीटमेंट जी चालू केली, त्याला IVIG हे पुढचे 5 दिवस त्याला IVIGची ट्रीटमेंट दिली. काही फायदा नाही झाला पेशंटला. 5 दिवसानंतर त्याच्या मसलमध्ये विकनेस जसा तसा होता, फक्त तो डोळे उघडू शकत होता, आम्ही बोललेलं ऐकू शकत होता, समजत होतं त्याला सगळं, कारण ब्रेन पूर्णपणे काम करत होतं. परंतु कोणतंही हाताचं पायाचं एकही मसल हलवता येत नव्हती आणि बिचाऱ्याला सगळं कळूनही त्याची अवस्था अशी होती की एखाद्या शापित माणसासारखं की फक्त आपल्याला सगळं आजूबाजू दिसतंय, कळतंय, पण काहीच करता येत नाही. ठीक आहे. 5 दिवसानंतर आम्ही त्या पेशंटला डिस्कशन केलं. न्यूरोलॉजिस्टची टीम होती, आम्ही होतो, क्रिटिकल केअर फिजिशियन्स होते आणि हा पेशंट कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता नवी मुंबईमध्ये. त्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की पेशंटला प्लाझ्मा फेरेसिस करावं लागेल. पेशंटला प्लाझ्मा फेरेसिस चालू केलं. प्लाझ्मा फेरेसिसचे सायकल झाली तरीही रिकव्हरी नाही झाली त्याची आणि तसंच स्टॅटिक राहिला तो व्हेंटिलेटरवर, रिकव्हरी झाली नाही. त्यानंतर मग आम्ही बऱ्याच प्रख्यात न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन घेतलं त्या केसेसमध्ये. त्यांनी सल्ला दिला. त्यांनी युटिलिझिमॅब नावाचं एक औषध असतं ते द्यायला सांगितलं, ते आम्ही ते दिलं त्यांना. त्याच्या काही अँटीबॉडीज असतात स्पेशल टेस्ट, त्या खूप म्हणजे इंडिया मुंबईमध्ये होत नाहीत, त्या बाहेर केरळला पाठवावं लागल्या, काही इन्स्टिट्यूटमध्ये तिकडे तपासणी होती, तिकडे करून घेतल्या, त्या निगेटिव्ह आल्या. म्हणजे हा प्रकार चालू असताना त्या पेशंटच्या नातेवाईकांना दररोज समजावून सांगणं की आपण देतोय ट्रीटमेंट परंतु अजूनही त्याचा रिझल्ट मिळत नाही, हे सांगणं खूप अवघड होतं. आणि हळूहळू बघता बघता महिना झाला. महिन्यानंतर आमच्या सगळ्या ट्रीटमेंट स्ट्रॅटेजीज फेल झाल्या. ज्या GBSमध्ये ट्रीटमेंट स्ट्रॅटेजीज सायंटिफिकली प्रूव्हन आहेत त्या सगळ्या फेल झाल्या आणि फक्त नेचरवर अवलंबून राहण्याची वेळ आली की आता नेचर हळूहळू कधी
त्या नर्वचं रिकव्हरी होईल तोपर्यंत पेशंटला आपण व्हेंटिलेटरवर ठेवत राहणं आणि त्याची फिजिओथेरपी करत राहणं. त्यानंतर त्या पेशंटला बऱ्याच कॉम्प्लिकेशनमधून जावं लागलं. व्हेंटिलेटरमुळे त्याला पुढच्या महिन्यात न्यूमोनिया झाला, त्याला व्हॅप म्हणतो आपण, त्यातनं तो रिकवर झाला. नंतर त्याला निमोथोरॅक्स झालं, त्याच्यातनं तो रिकवर झाला. त्याच्यानंतर त्या पेशंटला ऑलमोस्ट 5 महिने व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर हळूहळू त्याचं ब्रिदिंग स्वतःहून SIV मोड म्हणतो आपण त्याला, तो करू त्या मोडवर तो व्हेंटिलेटरवर आला 5 महिन्यानंतर. आणि जवळजवळ 6व्या-7व्या महिन्यात तो व्हेंटिलेटरवरनं बाहेर आला. आता व्हेंटिलेटरवरनं बाहेर आला पेशंट, पण तो ॲडमिट झाला तेव्हा 80-85 किलोचा पेशंट आता 35 किलोचा झाला होता. म्हणजे तुम्ही समजू शकता की त्याची फक्त हड्डी राहिली होती, बाकी सगळ्या मसल्स वीक झाल्या होत्या, सगळं फॅट निघून गेलं होतं. किती पण चांगल्यातल्या चांगल्या आम्ही सगळे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊन सुद्धा. आणि त्याच्यानंतर त्या पेशंट 5 महिने व्हेंटिलेटरवर, 6 महिने व्हेंटिलेटरनंतर त्याला आम्ही वार्डमध्ये शिफ्ट केलं. त्यानंतर पुढचे 4 महिने तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. 4 महिने त्याच्यावर फिजिओथेरपी केली. आणि एक सांगण्याची गोष्ट म्हणजे 4 महिन्यानंतर त्याला घरी पाठवलं. जेव्हा टोटल 9 महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तर तो ॲम्ब्युलन्सनं घरी गेला, व्हीलचेअरवरनं घरी गेला. आणि आता आफ्टर 1.5 का 2 इयर्स म्हणू शकतो आपण, 2 इयर्स नाही झाले आता, तर तो पेशंट स्वतःच्या पायावर उभा राहतो, तो चालतो आणि तो स्वतः सगळं करतो, जेवण खाणंपिणं. आणि तो लवकरच इच्छुक आहे की जाऊन त्याच्या शाळेवर आणि कॉलेजवर जाऊन त्याने शिकवण्यासाठी. तर या सगळ्याच्यातनं मला एक संदेश असा द्यायचा आहे की GBS हा खूप आजार ज्याला होतो त्याला खूपच यातना सहन कराव्या लागतात. खूपच त्रासदायक आजार आहे. सगळ्यांनाच होतो असं नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. पण झाला त्याने लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता या पेशंटमध्ये लवकर ट्रीटमेंट घेऊनही त्याला त्रास झाला, अशाही केसेस असतात की ज्यांना हे सगळं देऊनही फायदा होत नाही. तर मला GBSमुळे घाबरून जाऊ नये असं वाटतं लोकांनी. परंतु GBS हा खरंच खूप सिरियस आजार असतो. ज्याला होतो त्याला बऱ्याच यातनातनं जावं लागतं, त्याला आणि त्याच्या फॅमिलीला. एकदा जर व्हेंटिलेटरवर पेशंट गेला आणि तो 1-2 महिने व्हेंटिलेटरवर राहिला तर त्याला रिकव्हरीसाठी पुढचं 1 वर्ष म्हणजे त्याच्या आयुष्यातलं 1 ते 1.5 वर्ष जातं. पण पुन्हा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे सगळ्याच केसेसमध्ये होत नाही. काही पेशंट फास्ट रिकवर होतात लवकर वेळेवर उपचार झाल्यानंतर, काहींना हा त्रास होतो. पण एक आहे की GBS झाला, व्हेंटिलेटरवर गेला म्हणजे त्याची आशा सोडू नये. या केसमधनं म्हणजे डॉक्टरांनी आम्हीसुद्धा मध्ये आमचं हे होत होतं की वेदर ही विल कम आउट, म्हणजे तो बाहेर येईल का आणि स्वतःच्या पायावर उभा राहील का. पण तो पूर्ण बरा होऊन असतो, तो ज्या शाळेवर जातोय ही एक खूप म्हणजे याच्यामध्ये आमचं जेवढं योगदान आहे तेवढंच त्याच्या फॅमिलीचं, त्याच्या वाईफचं आणि त्याच्या घरच्यांचं योगदान आहे. आणि त्याचं स्वतःचं मनोबल. कारण की जेव्हा एखादा आज 6-9 महिने 10 महिन्यानंतर त्याला पहिल्यांदा बोलता येते, पहिला एक घास तोंडाने घेता येतो, थोडे 10 महिने वर्षभर त्याला तोंडाने पाणी पण नाही पिता येत होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप मनोबल खच्चीकरण करणाऱ्या आहेत. आणि ते खच्चीकरण न होऊ देता त्याने तिथे फाईट केली. त्यामुळे मला असं वाटतं की हा आजारावर एक असं गोष्टी समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे की GBSमधनं रिकव्हरी होऊ शकते. 6 महिने लागले, वर्ष लागलं तरी होऊ शकते. मनोबल आणि फॅमिलीने आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हा माझा खूप एक भावनिक मी इथे असं झालो, कारण की खूप त्या पेशंटसाठी एफर्ट्स आम्ही पण घेतले, फॅमिलीने पण घेतले. आणि तो आज आता माझा फॅमिली मेंबर झाल्यासारखा झालेला आहे. आणि दर आठवड्याला 15 दिवसाला त्याचा तो फोटो व्हिडिओ टाकत असतो, सर आता मी एवढं चालू शकतो, आज मी ग्राउंडला जाऊन राऊंड मारला, आज मी हे केलं, आज मी आता शाळेत जायचा तयारी करत आहे. तर हे खूप हे कुठेतरी डॉक्टरला एक खूप चांगलं फिलिंग देतं की एखादा पेशंट एवढा चांगला होऊन जेव्हा घरी बरा होतो तर डॉक्टरांसाठी पैशापेक्षा याचं खूप जास्त महत्त्व असतं. तर तो पेशंट बरा झाला ना, तो एक त्या पेशंट बरा झाला, त्याला पुनर्जीवन मिळालं, ते तर खूप चांगलं आहे. पण ॲज अ डॉक्टर मला त्याच्यातनं एवढा आनंद मिळाला की आज तो माझा फॅमिली मेंबर झाल्यासारखा आहे. म्हणजे कधी असं असतं की डॉक्टरांच्या आयुष्यात पण पैसे वगैरेपेक्षा एखादा पेशंट पूर्ण बरा झाला ना, असा दुर्मिळ पेशंट, तर तो त्या डॉक्टरसाठी पण आयुष्यभरासाठी तो लक्षात राहील. म्हणजे आय विल नेव्हर फॉरगेट दिस पेशंट. आणि त्यानंतर जे समाधान मिळतं ते पैशात मोजू शकत नाही. बरोबर आहे सर. म्हणजे नक्कीच तुम्ही त्या रुग्णावरती जे उपचार वगैरे केलेले होते त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं आणि त्या जे कोणी रुग्ण होते त्यांना देखील यामध्ये यश मिळालेलं आहे सर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की GBS म्हणजे त्यावरती काही लस आलेली आहे का, येणार आहे लस GBS हा टाळण्यासाठी, होऊ नये यासाठी काही आहे असं?
तर त्यासाठी ना जर आपण थोडी पॅथोफिजिओलॉजी म्हणजे त्या आजाराचं स्वरूप जर बघितलं तर मी जसं सांगितलं तुम्हाला की एक खराब पाणी किंवा अन्न खाल्ल्यानंतर पेशंटला जुलाब होणं, ताप येणं हा प्रकार घडतो. कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनाई नावाचा एक बॅक्टेरिया आहे. युजली तो जास्त वेळा कल्प्रिट सापडतो. मग त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी आपल्या शरीरात जे अँटीबॉडी होतात त्या अँटीबॉडीज आपल्या शरीरातल्या नर्वला मिमिक करतात. म्हणजे मिमिक करणं म्हणजे त्याला ते बॅक्टेरियाचं आहे असं समजून त्याला अटॅक करतात. ठीक आहे. तर हे जर पॅथोफिजिओलॉजी बघितली तर याचा अर्थ आपल्याला हा आजार ॲटोइम्यून आहे. त्यामुळे ॲटोइम्यून आजारावर कशी लस अशी नसते. ठीक आहे. आपण प्रिव्हेंट करू शकतो. कसं प्रिव्हेंट करू शकतो तर लस न घेता फक्त तो आजार, तो जे बॅक्टेरिया आहे तो आपल्या शरीरात न जाणं. मग त्याच्यासाठी जे असलेल्या उपाययोजना जे की टाइम टेस्टेड आहेत की स्वच्छता राहणं, स्वतः पण स्वच्छ राहा, आजूबाजूला पण स्वच्छ राहा, बाहेर खाताना घरामध्ये असू देत, घरामध्ये जर पाणी येते विशेषतः पावसाळ्यामध्ये वगैरे पाणी येतं कंटॅमिनेटेड असतं, तुम्ही उकळून पाणी प्या, प्रॉपर फिल्टर वापरा. नंतर बाहेर जेव्हा कधी जाताय, बाहेर जेव्हा खात असाल तेव्हा त्याची स्वच्छता बघा की स्वच्छ पाणी वापरलेलं आहे का, आपण स्वच्छ जागी घेतोय का. कारण की अशा ह्या गोष्टीने पण तुम्ही तो आजार वाचवू शकता. कारण की त्याने तुम्हाला आजार लूज मोशन किंवा हे जुलाबाचे आजार होणार नाहीत, तो बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला अर्थातच जीबीएस होण्याचा धोका खूप कमी आहे. म्हणजे एकंदरीतच पाणी जे आहे ते उकळून किंवा फिल्टर वगैरे पाणी हे पिणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यावरची ज्या ह्या उपाययोजना तुम्ही एक म्हणजे सांगितलेल्या आहेत की अजून काय उपाययोजना असणार जीबीएस वरती? दुसरं एक सांगता येईल की जसा आजार हा दुर्मिळ आहे, लाखामध्ये एखाद्या पेशंटला होतो. एवढे जुलाबाचे पेशंट असतात, सगळ्यांना जीबीएस होत नाही. तर थोडी अवेअरनेस असणं की बाबा आपल्याला जुलाब झाले, उलट्या झाल्या, ताप आल्यात आणि त्यानंतर बरं झालं, डॉक्टरांकडे गेले, औषध घेतले, बरं झालं. आणि त्यानंतर 2 आठवड्यानंतर जर का तुम्हाला वाटते की हातापायाला मुंग्या येतात किंवा तुम्हाला कुठे विकनेस वाटते, शिडी चढताना तुम्हाला हेल्प घ्यावी लागते जी की आधी नव्हती, तर हे समजणं गरजेचं आहे. हे जर समजलं तर तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टरांना पण सांगा. मग त्यानंतर एक्झामिन करतील डॉक्टरांनी, त्यानंतर ते ठरवतील की काही फर्दर टेस्टिंगची गरज आहे का. कारण की जीबीएसचं पेशंट आला की लगेच त्याला ट्रीटमेंट चालू करणं असं नाही, त्यानंतर काही टेस्टिंग करावं लागतात, डॉक्युमेंट करावं लागतं की कन्फर्मेशन, आणि मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू होतं. अच्छा, त्या टेस्ट काय आहेत सर, तुम्ही आमच्या दर्शकांना एकदा सांगाल का? मॅडम, तुम्ही आता जीबीएसच्या टेस्टबद्दल जर विचारलं तर हा जो आजार आहे ना, हा एक असा आजार आहे की त्यामध्ये क्लिनिकल डायग्नोसिस खूप मॅटर करतो. क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे काय तर पेशंट डॉक्टरकडे आला आणि डॉक्टरला ते सिम्पटम्स सांगितल्यानंतर डॉक्टरचं एक्झामिन करणार, डॉक्टरचे हिस्ट्री घेणार, त्याला एक्झामिन करणार, त्याचे न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करणार. त्या न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशनच्या अंती त्या डॉक्टरांचा एक डायग्नोसिस, त्याला म्हणतात प्रोव्हिजनल डायग्नोसिस. त्या प्रोव्हिजनल डायग्नोसिसमध्ये त्या डॉक्टरांना जेव्हा जीबीएस असा डाऊट वाटतो तेव्हा त्यानंतर तो एक तपासणी करतो, त्याला म्हणतात एनसीव्ही, नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी, EMG एनसीव्ही. तर ही तपासणी काय असते तर एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या घरात लाईट चालत नसेल किंवा कुठे बटन ऑन केलं तरी तुमचा बल्ब ऑन होत नाही, याचा अर्थ त्या कुठेतरी त्या करंट त्या बल्बपर्यंत जात नाही. मग आपण इलेक्ट्रिशियन काय करतो तर तिथे आपण एक टेस्टर असतं, ते टेस्टर घालून त्यामध्ये लाईट लागते का बघतो. ती लाईट लागत असेल याचा अर्थ तो स्विच काम करत आहे किंवा जे काय तो प्लग आहे तो काम करत आहे. जर नसेल लाईटच येत याचा अर्थ तिथे करंट येत नाही. जर तुम्ही एक सिंपल उदाहरण बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये जे एक हे असतं, एक मीटर असतो, खाली मीटर असतो, त्या मीटरपर्यंत MACBची लाईन येते आणि ती लाईन तिथून आलेली लाईट तो आपल्या घरामध्ये एक येतो आणि तिथून आपण आपल्या घरामध्ये जे काही लाईटचा प्रवाह असतो. तर आपलं जर एखादं बटन चालत नसेल तर याचा अर्थ MACBतली लाईट चालू नाही का, तिथं लाईट चालू आहे, त्या आपल्या मीटरपर्यंत येते. पण आपल्या त्या फक्त त्या मीटरच्या मध्ये आपल्या घरापर्यंत येणारी जी वायर आहे त्याच्यावरचं आवरण समजा तुम्ही खराब झाले किंवा तिथं कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं तर आपल्या मीटर त्याच्यात लाईट येत नाही. तर तसंच या जीबीएसमध्ये काय ब्रेन जे आहे तर ब्रेन हे आपल्या शरीरातले सगळे जे न्यूरॉनल सिग्नल्स आहेत ते आपल्या ब्रेनपासून ओरिजिन होतात आणि ते जे आहे, आता समजा मला हात वर करायचा आहे तर माझ्या ब्रेन इकडे मसलला कमांड देते की हात वर करणे. तर हा जो प्रकार आहे तर ब्रेनपासून जो सिग्नल जातो तो स्पायनल कॉर्डमधून नर्वपासून त्या मसलपर्यंत जातं आणि त्या मसलमध्ये मग जे केमिकल चेंजेस होतात त्यानंतर आपला हात वर जातो. तर हा जो प्रकार आहे हा नर्व तो घेऊन जातं ते सिग्नल. तसंच आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रिक करंट येतो त्या मीटरपासून ती वायर घेऊन येते. मग ती वायर खराब झाली तर त्या मीटर बॉक्स पासून आपल्या घरामध्ये लाईट येत नाही. तसंच आपल्या ब्रेनपासून इकडे येणारी जे काही करंट आहे
तो चेक करण्यासाठी सेम तसंच एक टेस्टिंगचं एक इन्स्ट्रुमेंट असतं. छोट्याचे निडल टाकतात आणि त्यात बघतात की ते करंट येतोय का. तो करंट येतोय याचा अर्थ ती नर्वच्या काम करते, म्हणजे तो वायर काम करते. सेम आपल्या जे वायर असतो त्या वायरच्या वर आवरण असतं, तसंच आपल्या नर्वच्या वर एक आवरण असतं, त्याला म्हणतात मायलिन शीट. आणि हा जो आजार असतो त्यामध्ये ती मायलिन शीट डॅमेज होते. ती मायलिन शीट डॅमेज झाल्यानंतर ही नर्व करंट घेऊन जात नाही. त्यामुळे जर आता मी पुन्हा पहिल्या प्रश्नावर येतो, टेस्टिंग. तर टेस्टिंग जी करतो आपण, तर ते इलेक्ट्रिशियन जसं टेस्टरने टेस्टिंग करतो, तसं हा न्यूरोलॉजिस्ट किंवा टेक्निशियन जे असतात ते नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी चेक करतात की नर्वमध्ये इम्पल्सेस करंट येत आहेत का. जर ते करंट येत आहेत याचा अर्थ नर्व काम करते, आणि करंट येत नाहीत म्हणजे असतं नर्वच्या वरचं आवरण डॅमेज झालं. आणि ते जर केलं आणि ते केल्यानंतर ते जर रिपोर्ट आला की त्याच्यामध्ये नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी त्यांची किंवा जे नर्व कंडक्शन होत नाही, तर याचा अर्थ मग GBSची शक्यता वाढते. सो इन नटशेल GBSचं डायग्नोसिस क्लिनिकल आहे. डॉक्टरांना लक्षात येणं गरजेचं आहे की याला GBS असू शकतो, आणि त्याच्यानंतर त्याला टेस्ट करावी लागणार NCV नावाची, आणि ती NCV टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म डायग्नोसिस होऊन जाईल. सर, माझा अजून एक प्रश्न आहे, जे रुग्ण आहेत, डायबिटीस रुग्ण असतात किंवा ज्यांना हार्टचा इश्यू असतो, अशा रुग्णांना GBSचा किती धोका आहे? जसा नॉर्मल माणसाला आहे तेवढाच धोका आहे. काही दोन्ही दोघांमध्ये काहीही फरक नाही. परंतु नॉर्मल जर हेल्दी पुरुष किंवा हेल्दी स्त्री आहे त्यांना GBS झाल्यानंतर त्याची रिकव्हरी जी फास्ट होणार आहे, तशी रिकव्हरी हार्टच्या पेशंटला किंवा डायबिटीसच्या पेशंटला किंवा किडनीच्या पेशंटला होण्याची शक्यता थोडी कमी आहे, कारण की त्यांना कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त आहे. कारण की त्याच्यासाठी जे आपण औषध देतो या GBSसाठी, त्या औषधाचे पण थोडे साईड इफेक्ट्स असतात. त्या औषधामुळे किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतो, हार्टवर इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळं हे आहेत की डेफिनेटली अशा रुग्णांना ज्यांना डायबिटीज, हार्ट डिसीज आणि आहे त्यांना कॉम्प्लिकेशन आणि मॉर्टॅलिटी, आपण त्याला मॉर्टॅलिटी म्हणजे काय, डेथ होण्याची शक्यता नॉर्मल इंडिव्हिज्युअलपेक्षा जास्त आहे. म्हणजे एकंदरीतच अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. सर, 100% काळजी घ्यायला पाहिजे. आणि काळजी सिंपल आहे की हेल्दी खा आणि हेल्दी राहा. सर, माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. जसं की कोविड आला होता, कोविडच्या वेळेस कसं लोक खूप घाबरून जायचे, त्यामध्ये जास्तच टेन्शनमध्ये यायचे. GBSचं पण तसंच आहे का? आणि मग तुम्ही दर्शकांना काय सांगाल की घाबरून बरेचसे जे रुग्ण आहेत ते घाबरून जातात, तर त्यावरती तुम्ही काय सांगाल? यामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदा जेव्हा कोविड आला, कोविडच्या काळामध्ये बरेच लोकांनी हेल्थला सिरियसली घेतलं. स्वतःचं हेल्थ, फॅमिलीची हेल्थ, इव्हन सोसायटीची हेल्थ, आपल्या परिसराची हेल्थ, स्वच्छता, या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं. आणि त्या काळात खरंच सांगतो की जे आम्ही दर पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये जे मलेरिया, डेंग्यू असे पेशंट बघत होतो, ते लिटरली खूप कमी होऊन गेले होते. का? कारण की स्वच्छतेमुळे. बाकी हे कावीळचे आजार, टायफॉइडचे आजार हे सुद्धा पूर्ण कमी झाले होते स्वच्छतेमुळे. म्हणजे स्वच्छता ही खूप गरजेची आहे. आता जर या गोष्टीबद्दल बघायचं झालं तर GBS पण कुठेतरी तिथेच हे आहे की जर का आपण स्वच्छता ठेवली, आपण स्वतःही स्वच्छ राहिलो, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल, आपण स्वच्छ पाणी पितोय, स्वच्छ जागी खातोय, आणि पाणी जर पावसाळ्यामध्ये असेल तर उकळून पितोय, तर डेफिनेटली तुम्हाला हे आजार, जो पाण्यात होणारा जो आजार आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन, तो होणार नाही. इन्फेक्शन नाही झालं तर GBS होण्याचा संभवता पण खूप कमी होऊन जाईल. जर मला टेक होम मेसेज द्यायचा झाला इथे तर एवढंच सांगेल की GBSमुळे घाबरू नका. GBS हा जसं मी आधीही सांगितलं की GBS होणं हे 10 लाखामध्ये एखाद्या पेशंटला होतो. GBSमुळे घाबरून जाऊ नका डेफिनेटली, कारण की GBS हा आजार दुर्मिळ आहे. हा आजार लाखामध्ये एखाद्याला होणार आहे. प्रत्येक पेशंटला, प्रत्येक जुलाब झालेल्या, प्रत्येक इन्फेक्शन झालेल्या पेशंटला होत नाही, पण ते होणं टाळा. बाकीच्या आजारामध्ये पण फायदा होईल. प्लस दुसरं, आता जे पुण्यामध्ये जे केसेस आढळून आल्या, त्याचं जे काही डॉक्टर कम्युनिटीमध्ये, सायंटिफिक कम्युनिटीमध्ये जे डिस्कशन चाललं आहे की कुठे ना कुठेतरी ते दूषित पाणी आणि एकंदरीत आपली जी वाढती लोकसंख्या आहे त्या मानाने आपण जे काही सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, त्या कुठेतरी कमतरता पडते. आणि त्या सगळ्या कारणामुळे हे असे आजार उद्भवतात जे त्या मानाने टाळू शकतो आपण. GBS हा आजार होणे अतिशय वाईट गोष्ट आहे, पण त्याच पद्धतीने GBS हा काही सगळ्यांना होत नाही. GBS टाळण्यासाठी जे आपल्याला पूर्वजांनी सांगितलेले त्या पद्धतीने, जे काही आपल्या शास्त्राने सांगितले त्या पद्धतीने, गाडगे महाराजांपासून मोदी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने स्वच्छता ठेवा. स्वच्छता जर राहिली
तर डेफिनेटली जीबीएस काय बाकीचे बरेचसे आजार आपण टाळू शकतो. आता जर जीबीएस झाला तर मग पुढे काय सर? याला पेशंटला जर जीबीएस झाला तर डेफिनेटली लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट करणं, त्याला जी ट्रीटमेंट असते IVIG ही देणं. आता याबद्दल मला एकच सांगायचं आहे की ही ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे. ट्रीटमेंट कॉस्टली असल्यामुळे युजली जीबीएसच्या पेशंटचं बिल 10-15 लाखपर्यंत पण जाऊ शकतं. जसं मी एक पेशंट सांगितलं त्यांचं 55 लाखापर्यंत बिल गेलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे असं समजणं गरजेचं आहे लोकांना की जीबीएस बरा जरी होत असेल तरी ती ट्रीटमेंट कॉस्टली आहे आणि त्यामुळे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स असणं किंवा फायनान्शियली स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. दुसरं, पेशंट बरा झाल्यानंतरही त्याला 6 महिने वर्षभर फिजिओथेरपी द्यावी लागते आणि येथे फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा असतो. हे 2 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत ट्रीटमेंटमध्ये. वेळेवर हॉस्पिटलमध्ये जा, ट्रीटमेंट घ्या, ट्रीटमेंट घेतल्यानंतर फिजिओथेरपी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचा आत्मविश्वास वाढवत राहा. नातेवाईकांनी आणि पेशंटने स्वतःचा आत्मविश्वास मनोबल जर चांगलं ठेवलं तर डेफिनेटली जीबीएसचा पेशंट रिकवर होण्याची शक्यता 99% आहे. एकंदरीतच जीबीएस जो आजार आहे त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून स्वच्छ आहार घेणं, दूषित पाणी पिणं टाळणं, म्हणजे स्वच्छ जे फिल्टर करून पाणी पिणं, उकळून पाणी पिणं हे फार महत्त्वाचं आहे याच्यासाठी. सर, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्या दर्शकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी सर खूप खूप धन्यवाद सर. तर मंडळी, आज आपल्या सोबत होते अनुभवी डॉक्टर संदीप गुथे सर. यांनी आज आपल्याला जीबीएस या आजारावरती मार्गदर्शन केलेलं आहे. तर मंडळी, जीबीएस हा कसा होतो यावरती देखील त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यावरती काय उपाययोजना आहे हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे जीबीएस हा आजार होऊ नये यासाठी काळजी घ्या. दूषित पाणी पिणं टाळा, पाणी जास्तीत जास्त उकळून घ्या, त्याबरोबरच फिल्टर पाणी प्या, बाहेरचं स्वच्छ खाणं टाळा आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयावरती. तोपर्यंत नमस्कार.